नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021चं आज विश्लेषण बघणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि 2022 यांचं संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. या अगोदरच आपण घेतलं. आज 2021चा इतिहास हा विषयावर विश्लेषण करूया. चला तर मग बघा, इतिहासचे 15 प्रश्न विचारण्यात आले होते 2021ला राज्यसेवा पूर्व परीक्षेला. पहिला प्रश्न बघू. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला, त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व किती तालुके होते? आता असा प्रश्न कशामध्ये विचारला होता? इतिहासामध्ये विचारला होता. ह्याचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डी आणि ए. डी काय आहे? डी म्हणजे 229 तालुके आणि जिल्हे किती होते? 26 जिल्हे होते. ओके, हे दोन पर्याय काय आहेत? योग्य, डी आणि ए. बघा, त्यावेळेस किती? 26 जिल्हे होते. त्याच्यानंतर किती जिल्ह्याची निर्मिती झाली? 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली. ओके, सध्या किती? 36 जिल्हे आहेत. बघा, सुरुवातीला 1 मे 1981 1 मे 1981ला कोणते 2 जिल्हे तयार झाले? कोणकोणते 2 जिल्हे? रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग तयार झाला आणि औरंगाबादमधून जालना तयार झाला. ओके, हे 2 जिल्हे तयार झाले 1 मे 1981 रोजी, हे 2 जिल्हे. त्याच्यानंतर 16 ऑगस्ट 82ला कोणते जिल्हे तयार झाले? बघा, उस्मानाबादमधून लातूर एकच जिल्हा तयार झाला 16 ऑगस्टला 1982ला. कोणचा? उस्मानाबादपासून काय? कोणता? लातूर तयार झाला. त्याच्यानंतर 26 ऑगस्टला चंद्रपूरपासून कोणता? गडचिरोली. ओके, त्याच्यानंतर बघा, 1 जुलै 1998 रोजी धुळेपासून नंदुरबार आणि अकोल्यापासून कोणता? वाशिम जिल्हा निर्माण झाला. बघा, त्याच्यानंतर 1 मे 1999 इथं 2 जिल्हे तयार झाले. कोणचे? आपण परभणीपासून हिंगोली आणि भंडाऱ्यापासून गोंदिया. ओके, परभणीचा भंडारा म्हणजे 2 जिल्ह्याची निर्मिती झाली. अशी कृती तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1990मध्ये मुंबई शहरापासून मुंबई उपनगर आणि 1 ऑगस्ट 2014 पासून ठाणेपासून कोणता जिल्हा निर्माण झाला? तर ते पालघर जिल्हा निर्माण झाला. या तारखा महत्त्वाच्या आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. चला तर मग बघू पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ला. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. या अगोदरची व्हिडिओ लेक्चर आपण टाकलेले आहेत, प्रश्नपत्रिका विश्लेषण. चला तर मग प्रश्नपत्रिकेचं बघा, दुसरा प्रश्न बघू. बघा, स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालीलपैकी व्यक्तीचे समर्थन होते. आता हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता. कशामुळे रद्द केला होता? 4ही पर्याय बरोबर. इथं काय पाहिजे होतं? 4ही पर्याय चूक पाहिजे होते, कारण या सर्वांनीच काय केला होता? म्हणजे बरोबर, म्हणजे यानं समर्थन नाही दिलं होतं. काय केलं होतं? विरोध केला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पट्टाभी सीतारामय्या, सरदार वल्लभभाई पटेल, सुचेता कृपलानी यांनी विरोध केला होता. एकमेव होते कोण? नेहरूंची मान्यता होती यांना. पण काय झालं तरी सुद्धा ते संसदेमध्ये संमत नाही झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं? राजीनामा दिला. बघा, स्त्री सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं विधेयक होतं. स्त्रियांना समानतेची वागणूक देणारा हे विधेयक होतं. बघा, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 रोजी काय केलं? ते संसदेत मांडलं. कोणतं? हिंदू कोड बिल. त्याच्यानंतर संमत नाही झाल्यामुळं राजीनामा दिला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना कालक्रमानुसार लावा, असा पण प्रश्न विचारून गेलेला आहे. सुरुवातीची घटना लक्षात घ्या. महाड तळ्याचा सत्याग्रह कधी झाला? कधी? 20 मार्च 1927ला. ओके, 20 मार्च 1927, पण कधी? मार्च 1927 असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. त्याच्यानंतर महाड झाल्यानंतर मनुस्मृतीचं दहन कधी केलं? 25 डिसेंबर 27ला. दोन्ही 27च्याच घटना आहेत. ही मार्चची आणि हे 27ची. त्याच्यानंतर काय? काळाराम मंदिर प्रवेश कधीचा आहे? ह्या काळाराम मंदिर प्रवेश 1930चा आहे. ओके, 1930ला ते काळाराम मंदिर. त्याच्यानंतर पुणे करार 1932ला, माहीत असेल तुम्हाला. येवल्यामध्ये घोषणा केली होती 1935ला, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तर त्याच्यानंतर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ओके, तर घोषणा कुठे केली होती? येवल्याला केली होती. कधी? 1936ला.
ओके. त्याच्यानंतर अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना 1942 साली केली होती. त्याच्यानंतर पीपल्स एज्युकेशनची स्थापना 1945 केली होती. अशा काही घटना आहेत, खूप साऱ्या घटना, पण महत्त्वाचे जे काय आहेत, कारण प्रश्न याच्यावर विचारले होते, त्यांचे पत्र आहेत ते पण विचारले जाऊ शकते. काय तुम्ही ते करून घ्या. ओके. हा एक प्रश्न आला होता अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर. बघा, अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकाराचा प्रभावी वापर केला. आता काय ह्याच्या मदत म्हणजे हा प्रश्न काय केला आयोगाने रद्द केलेला आहे. ओके. आता एक दोन आता कथाकथन बने, नाटक बने, म्हणजे कलापथक बने, पण सुरुवातीला उत्तर हे दिलं होतं, नंतर काय केला प्रश्न रद्द केला. आता एक महत्त्वाची जी काही अण्णाभाऊ साठे, आता तुम्हाला माहीत असेल शाहीर अण्णाभाऊ साठे, तर त्यांचे लाल बावटा कलापथक होतं. कोणचं? लाल बावटा. आता लाल बावटक शाहीर शेख त्यांनी मिळून केलं होतं या ठिकाणी स्थापन. कधी केलं होतं? 1944ला. कोणतं? लाल बावटा कथापथक. आता त्यांची एक कादंबरी आहे दुसरी. आता त्यांनी 30पेक्षा जास्त कादंबरी लिहिलेल्या आहेत. म्हणजे 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, खूप साऱ्या. आणि त्यांची कादंबरी अग्निदिव्य महत्त्वाची कादंबरी. अग्निदिव्य ही कोणाच्या जीवनावर आधारित आहे? जे काही आपले सेनापती होते प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे. कोणती? अग्निदिव्य कादंबरी. त्याच्यानंतर फकीरा, वारणेचा वाघ, अशा काही कादंबऱ्या आहेत. फकीरा कादंबरी त्यांचीच आहे. बघा, इथं बरोबर अक्षर बरोबर येत नसेल तुम्ही काय करा, हार्ड कॉपी सोबत राहू दे जा. मी विश्लेषण करत असताना त्यावर असे छोटे छोटे पॉईंट लिहून घेत जा. ओके. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला काय होईल ते रिव्हिजन करायला किंवा त्याची इतरत्र माहिती आणखी तुम्हाला जर भेटत असेल तर त्याच ठिकाणी आपली लिहून घ्यायची. ओके. बघू तर मग पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान निवडायचं होतं. एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. एम एन रॉय हे रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते. अशा प्रकारचा प्रश्न होता. याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. तुम्ही काय करायचा, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ओके. आणि त्याच्यानंतर स्पष्टीकरण बघायचं. आता दुसरं, ते लिबरल पक्षाचे नव्हते. आता तुम्हाला माहिती आहे एम एन रॉय यांनाच काय म्हणतात? मानवेंद्रनाथ रॉय. त्यांचं जे अजून म्हणजे पहिल्यांदा जे काय नाव होतं, कोणचं अगोदरचं? नरेंद्र भट्टाचार्य हे कोणाचं नाव होतं? कोणाचं? एम एन रॉय यांचं नाव होतं. 1915 साली त्यांनी भारत सोडला आणि सशस्त्र क्रांतीसाठी बाहेर देशात जाऊन काय करू लागले? प्रयत्न करू लागले. आणि त्यांचा जीवनकाल आहे किती? 1887 ते 1954. कोणाचा? एम एन रॉयचा. ओके. आता हे जरी लक्षात नाही राहिलं, मात्र त्यांनी मेक्सिकन पक्ष स्थापन केला. कोणता? मेक्सिकन पक्ष कोणी स्थापन केला असं पण पर्यायामध्ये येऊ शकते पुढे चलून, कारण ते याच्यामध्येच विचारलेलं आहे. ओके. कम्युनिस्ट पक्षाचे उद्गास्ते तास्कन गट म्हणून कम्युनिस्ट पक्ष होता, त्यांचे उद्गास्ते. आता म्हणजे ते 1936ला म्हणजे खूप सारे वर्ष ते 8 ते 10 म्हणजे बरेच वर्ष ते काय होते, ह्याच्यामध्ये होते, जेलमध्ये होते. ओके. आता तुरुंगातून बाहेर कधी आले? 1936मध्ये आले आणि त्यांनी काय केला? काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला काँग्रेसला नाराज होऊन भारत सोडला आणि पुन्हा आले 1936ला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आता काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर पुन्हा काय झालं तुम्हाला माहिती आहे? 1939मध्ये आपलं दुसरं महायुद्ध झालं. आता या दुसरं महायुद्धात काँग्रेसची भूमिका आणि त्यांच्यामध्ये काय झालं? मतभेद झाले आणि त्यांनी डिसेंबर 1940मध्ये काय सोडलं? काँग्रेस सोडलं आणि या पक्षाची स्थापना केली. कोणत्या? रॅडिकल डेमोक्रेटिक पक्ष. कधी स्थापन झाला? 1940ला. 1939ला मतभेद झाले आणि त्यांनी काय केला? काँग्रेस सोडलं आणि हा पक्ष स्थापन केला. महत्त्वाचे आहे एम एन रॉय. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ओके. आपण प्रश्नपत्रिकेची लिंक जी काही 2023ची आहे आणि 2022चं पूर्ण प्रश्नपत्रिका 100 प्रश्न आणि म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईज पण केलेले आहेत आणि एकत्र पण 100 प्रश्न केलेले आहेत. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. ते पण एकदा बघून घ्या. बघा, पुढचा प्रश्न आहे, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना कोणी केली होती? अशा प्रकारचा प्रश्न होता. बघा, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग, ह्याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ह्याचं उत्तर काय आहे? जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली होती. काय? इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग हे स्थापन केलं होतं. आता ह्याच्यावर एक अगोदर केंद्राला प्रश्न विचारला होता. बघा, ही जी संघटना आहे
कधी स्थापन केली होती? इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग 1928ला स्थापन केली होती, लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती आहे 1928लाच काय आला? नेहरू रिपोर्ट आला, नेहरू रिपोर्ट. ओके, इंग्रजांना काय केलं? चॅलेंज केले की तुम्ही तुमची घटना बनवून दाखवा. म्हणून जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काय करा? त्यांनी नेहरू रिपोर्ट तयार केला. आता नेहरू रिपोर्टमध्ये काय होतं? वसाहतीचं स्वराज्य होते. ओके, वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली होती. मात्र जो काही तरुण गट होता त्यांना काय पाहिजे होतं? पूर्ण स्वराज्य पाहिजे होतं. म्हणून त्यांनी काय केलं? याला विरोध म्हणून काय केलं? नेहरू रिपोर्टला विरोध म्हणून इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केली होती. कोण? जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी मिळून. आता जरी यांनी स्थापन केली 1928ला, पण हे अध्यक्ष होते का? नव्हते अध्यक्ष. कोण अध्यक्ष होते याचे? श्रीनिवास अय्यंगार. श्रीनिवास अय्यंगार. तुम्हाला पुढे चलून प्रश्न विचारू शकता. श्रीनिवास अय्यंगार इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगचे अध्यक्ष कोण होते? कोण? श्रीनिवास अय्यंगार होते. एक राजकीय संघटना होती. 1920 ते 1940 दरम्यान यानं काय केलं? आता कार्य काय होतं? भारताबाहेर राहून जे काही भारतातला सपोर्ट करतात लोक, म्हणजे भारताबाहेर राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे कोणी प्रयत्न करतात त्यांना काय करणे? मदत करणे, किंवा बाहेरून इंग्रजांना काय करणं? बाहेरून इंग्रजावर दडपशाही येणे. बाहेर देशातलं म्हणजे सुभाषचंद्र बोस बाहेर, जपान, जर्मनी, ओके, दुसऱ्या देशांच्या सरकारसोबत आपल्या देशाची काय परिस्थिती येते काय त्यांना विशद करून सांगणं. पुढचा प्रश्न आला होता जोड्या लावामध्ये. याच्यामध्ये एक जरी जोडी तुम्हाला माहीत राहिली तर पर्याय तुमचा बरोबर येऊ शकते. आता काय तुम्हाला माहिती आहे बघा, डीचं एक डायरेक्ट काय करायचं? उत्तर बघायचं. डीचं एक इशारा तुम्हाला माहिती आहे, ज्योतिराव महात्मा फुलेंची हे काय पुस्तक आहे. आता डीचं एक कुठे दिलं? डीचं एक या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलं, पर्याय क्रमांक 4. म्हणजे एक जरी माहीत राहिली तुम्हाला फिक्स, मात्र फिक्स माहीत पाहिजे. आता या ठिकाणी कोणकोणतं आहे? एचं 3 म्हणजे एचं 3 म्हणजे भारतीय अस्पृश्यता प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदेचं पुस्तक आहे. आणि अस्पृश्यता कोणचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा. ओके, अनटचेबल्स म्हणून आहे फक्त. आता त्याच्यानंतर दादोबा पांडुरंगचं कोणचं आहे? दादोबा पांडुरंग धर्मविवेचन. आणि गोपाळ हरी देशमुखचं कोणचं आहे? जातीभेद. बघा थोडक्यात यांची माहिती बघू, महत्त्वाचं आहे. आपलं फक्त प्रश्नाचं विश्लेषण करणं हा उद्देश नाही. तुम्हाला ते लक्षात नाही राहत प्रश्न बघून गेले तर. त्यांच्याबद्दल हे विठ्ठलरामजी शिंदेवर बरेचदा प्रश्न विचारले. कोणकोणते? म्हणजे सोपे विचारले. त्यांचा जन्म जमखिंडीत झाला. कुठे जन्म झाला? जमखिंडी कुठं? कर्नाटकात झाला. कोणाचा? विठ्ठलरामजी शिंदे. त्यांची एक महत्त्वाची संस्था आहे बघा, कोणची? डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन, जी काही दलितांसाठी कार्य करत होती. कधी ती स्थापन झाली? 18 ऑक्टोबर 1906 साली स्थापन झाली. कोणची? डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन. आणि आणखी एक त्याचं पुस्तक आहे. आता इथं कोणतं पुस्तक बघितलं? भारतीय स्फूर्तीचा प्रश्न. त्यांचं एक आत्मचरित्र कोणचं? माझ्या आठवणी व अनुभव. माझ्या आठवणी व अनुभव ही एक पुस्तकं विचारू शकतात. कोणाचं आहे? विठ्ठल रामजी शिंदेचं यांचंच आहे. वायकोम सत्याग्रह त्रावणकोरमध्ये झाला होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली 1910 मध्ये मुरळी प्रतिबंधक सभा त्यांनी स्थापन केली. राष्ट्रीय मराठा संघ 1917 साली त्यांनी स्थापन केला. ओके, म्हणजे महत्त्वाची माहिती त्यांच्याबद्दल. आणखी पण तुम्हाला माहिती त्याच्याबद्दल भेटेल. आपण काय करत आहोत? रिव्हिजन बघत आहोत. थोडक्यात बघू. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग. आता दादोबा पांडुरंगच्या अगोदर पण 2 ते म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एकदा तरी दादोबा पांडुरंगच्या जीवनावर काहीतरी स्टेटमेंट वाईज असेल, कसा तरी असेल प्रश्न विचारला. आता त्यांचं पुस्तक बघितलं आपण कोणतं? धर्मविवेचन. आता दादोबा पांडुरंग मराठी भाषेचे व्याकरण लिहिले त्यांनी. कोण? दादोबा पांडुरंग यांनी. म्हणून त्यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंगला. आता त्यांनी आणखी एक ग्रंथ लिहिला होता. कोणता? यशोदा पांडुरंगी. यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ कोणाचा आहे? जोड्या लावामध्ये विचारू शकतात किंवा सरळ ऑनलाईन स्टेटमेंट. मोरोपंतांचे केकावली जे काही ग्रंथ आहे त्याच्यावर टीका म्हणून त्यांनी यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर काय? मानव धर्मसभा. मानव धर्मसभा कधी लिहिली? मानव धर्मसभा कधी स्थापन झाली होती? 22 जून 1944. म्हणजे 2023ला पण याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. आपण ते 23च्या प्रश्नपत्रिकेत बघितलं. ओके, त्याचं विश्लेषण. मानव धर्मसभा 22 जून 1844 साली स्थापन झाली होती. त्याच्यानं दुर्गाराम मच्छाराम आणि दीनमणी शंकर दलपतराय यांनी काय केलं? त्यांना सहकार्य केलं होतं. त्याच्यानंतर ज्ञानप्रसारक सभा एक झाली होती. ज्ञानप्रसारक सभा कशी स्थापन झाली होती? 1948ला ज्ञानप्रसारक सभा. जे काही हे होते एल्फिस्टन म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी होते, एल्फिस्टन विद्यार्थी, तर त्यांनी काय केली होती? ही सभा स्थापन केली होती. त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? ह्याची
पहिले अध्यक्ष म्हणून दादोबा पांडुरंग यांची नियुक्ती केली होती. त्याच्यानंतर परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी म्हणून स्थापन एक गुप्त संघटना होती. कोणती? परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा सुद्धा म्हणतात त्याला. कधी स्थापन झाली होती? 1849. 1849 साली कुठं? मुंबईत स्थापन झाली होती. ओके. आता हे जे पुस्तक आहे धर्मविवेचन, आता हे पुस्तक त्याच वेळी लिहिलं होतं. म्हणजे त्याच वेळी कोणत्या ह्यानं म्हणजे म्हणजे त्यांना भीती वाटत होती आणि दादोबा पांडुरंगला डायरेक्ट गुप्त संघटना म्हणजे जातीभेदाच्या विरोधात कार्य करणे. म्हणजे धर्मविवेचन हे त्याचं पुस्तक होतं, हस्तलिखित होतं. तर ते कोणत्या नावानं? जगद्वाशी आर्य. कोणचा? जगद्वाशीर आर्य या टोपण नावाने ते काय करत होते? विवेचन याच्यामधलं ह्या पुस्तकाचं वाचन ह्या परमहंस सभेमध्ये काय होत होतं. ओके. परमहंस मंडळी सुद्धा म्हणतात, बघितलं आपण. त्याच्यानंतर कोण राहिले? गोपाळ हरी देशमुख. बघा, गोपाळ हरी देशमुख बद्दल थोडक्यात बघू. बघा, तुमचं रिव्हिजन पण होऊन जाईल आणि प्रश्नाचं विश्लेषण पण होऊन जाईल. त्याच्यामुळे मी ते थोडंसं सांगतो. खूप सारं नाही, थोडक्यात माहिती आहे. आणि आणि ही माहिती जनरल आहे, म्हणजे ही माहिती तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणजे ज्याच्यापेक्षा जर अवघड विचारली तर तुम्हाला थोडंसं वाचायला लागेल. बघा, गोपाळ हरी देशमुख काय यांचं टोपण नाव? लोकहितवादी म्हणून म्हणतात. ग्रंथालय चळवळ लोकहितवादींनी चालवली. प्रभाकर कोणाचं वृत्तपत्र होतं? भाऊ महाजन यांचं. शतपत्रे लिहिली 108. ओके, 108 शतपत्र लिहिली गोपाळ हरी देशमुखनं. त्याच्यानंतर कशामध्ये? प्रभाकरमध्ये लिहिली होती. उदयपूरचं आणखी त्यांचं पुस्तक कोणचं येतं विचारू शकतात. उदयपूरचा इतिहास, लक्ष्मी ज्ञान. त्याच्यानंतर या लक्ष्मी ज्ञानवर प्रश्न विचारलेला आहे बघा कंबाईनला. ओके, लक्ष्मी ज्ञान, ग्रामरचना, लंकेचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, गीता तत्व, भिक्षुक. एक भिक्षुक त्यांचं पुस्तक आहे, गीता तत्व पुस्तक आहे. त्याच्यानंतर भारतखंड पर्व हे पण त्यांचे पुस्तक आहेत. ओके, महत्त्वाची माहिती आहे यांच्याबद्दल. बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच काय करजा, एकदा लाईक करून घेत जा. पुढचा प्रश्न आहे, आयोग विचारले होते आणि जोड्या विचारल्या होत्या. बघा, या आयोग आणि जोड्याचं सोपा प्रश्न होता. तुम्हाला याचा पर्याय क्रमांक 4 होते. बघा, पर्याय क्रमांक 4 काय होता? राधाकृष्ण आयोग 1949. त्याच्यानंतर काय? मुदलियार आयोग 1952. त्याच्यानंतर सरळ जोडा, NCERT स्थापना 1961. डॉक्टर कोठारी आयोग. बघा, मेन्सचा प्रश्न आहे, मेन्सचे जशाला तसे प्रश्न काही उचललेले आहेत. राधाकृष्ण आयोग 49ला नाही तर 48 स्थापन झाला होता, पण आयोगाने 49ला दिलं. आता राधाकृष्ण आयोगावर अगोदर कोणता प्रश्न विचारला होता प्रिला? तो एक बघा प्रश्न याच्या शिफारशी. थोडक्यात माहिती बघू आयोगाबद्दल. ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला. 1949ला काय केला? शिफारशी केली. आयोग गठीत झाला 1948ला. बघा, उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षणाच्या काय करण्यासाठी? तरतुदी करण्यासाठी हा आयोग स्थापन केला होता. विद्यापीठ स्तराआधी 12 वर्षाचं काय असावं? शालेय शिक्षण असावं. कोण म्हणलं? राधाकृष्ण आयोग. आणखी कोणत्या ह्याच्यावर? प्रशासकीय नोकरीसाठी विद्यापीठाची जी काही स्नातक पदवी आहे ती काय आवश्यक असू नये असं कोणत्या विद्यापीठानं, कोणत्या आयोगानं सुचवलं होतं? म्हणून असा प्रीला प्रश्न विचारण्यात आला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली? कोणाच्या शिफारशीनुसार? राधाकृष्ण आयोगाच्या शिफारशीनुसार. 19 त्यांनी शिफारस केली होती की विद्यापीठ अनुदान आयोग UGC पाहिजे. 56 मध्ये काय दिला? UGCला वैधानिक दर्जा दिला. आता त्यांनी आणखी एक सूचना केली की जी स्नातक पदवी आहे ती 3 वर्ष जर वेगवेगळी होत असेल त्यांचं काय करावं? परीक्षा वेगवेगळ्या घ्यावं. ओके, म्हणजे आपण जे हे म्हणतो ज्या 6-6 महिन्याच्या परीक्षा होतात आपल्याला, तर ते तुकडे घेण्यात यावी. शिक्षण यांचा विषय समूहवरती सूचित करण्यात यावा म्हणून राधाकृष्ण यांनी शिफारस केली होती. दुसरा आहे मुदलियार आयोग. मुदलियार आयोगाची स्थापना झाली होती 1952ला. बघा, मुदलियार आयोग हा माध्यमिक शिक्षण आयोग होता. कोणता आयोग होता? माध्यमिक शिक्षण आयोग. याच्या शिफारशी माध्यमिक शिक्षणाशी संबंधित होता. तरी पण यानं काय म्हणलं? शालेय शिक्षण जे काही राधाकृष्ण आयोगानं 12 वर्षाचं म्हणलं होतं, यांनी काय म्हणलं? 11 वर्षाचं शालेय शिक्षण पाहिजे. परीक्षेला गुण नसावे तर काय असावे? श्रेणी असावे म्हणून यांनी म्हणलं होतं. बघा, 3+3+1 असा आराखडा त्यांनी सुचवला होता. एक माध्यमिक शिक्षण 3 वर्षाचं असावं, उच्च माध्यमिक शिक्षण 3 वर्षाचं असावं, 1 वर्षाचं बघा हे पदवी म्हणजे अशा प्रकारचं काय केलं होतं त्यांनी सुचवलं होतं. त्याच्यानंतर NCERTची 1961 साली स्थापन झाली होती. सध्या चालू घडामोडीमध्ये पण NCERT कशाबद्दल? बघा, 1 सप्टेंबर
1961 साली NCERTची स्थापना झाली. आता या NCERTला सध्या काय दिलेलं आहे, अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे NCERTला. 63व्या वर्धापन दिनी कधी दिला, 2023ला दिलेला आहे. म्हणजे कशाचा, अभिमत विद्यापीठाचा दर्जा कोणाला दिला असा प्रश्न चालू घडामोडीमध्ये विचारतात, इथं तो पण आहे. त्याच्यानंतर कोठारी आयोग खूप महत्त्वाचा आहे की 1964ला जुलै 1964ला काय झाला, कोठारी आयोगाची स्थापना झाली. त्याचे सचिव विचारताना तुम्हाला, सचिव कोण होते, सचिव होते JP नाईक. JP नाईक कोण होते, कोठारी आयोगाचे सचिव होते. त्यांनी अहवाल प्रसिद्ध केला कोठारी आयोग. त्या अहवालाचं नाव काय होतं असा पण प्रश्न विचारलेल्या आयोगानं. कोणता, MPC आयोगानं शिक्षण आणि विकास नावाचा अहवाल काय केला होता, त्यांनी सादर केला होता. देशाचे भवितव्य वर्गखोल्यातून घडत आहे म्हणून कोठारी आयोगानं काय केली होती, शिफारस केली होती. त्रिभाषा सूत्राचा वापर सुरुवातीला जर कोणी सांगितलं असेल तर तो कोणी सांगितला, कोठारी आयोगानं. काय सांगितलं की शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं, मातृभाषेतून शिक्षण द्यावे. ओके, मातृभाषेतून शिक्षण द्यावे. मात्र विद्यापीठाचं शिक्षण मातृभाषा तसेच कशामधून, इंग्रजीमधून असावे. बघा, त्यांनी 10+2+3 असा शिक्षणाचा आराखडा पण सांगितला होता, 10+2+3. ओके, महत्त्वाचे आहे ते आयोग. इथं सोपा विचारला, थोडंसं डिटेल या आयोगाबद्दल पण पुढं चढून म्हणजे या कंबाईनला किंवा ह्याच्यामध्ये पण विचारू शकतात, कुठे पण ते टाकू शकतात प्रश्न. पुढचा प्रश्न आला होता जोड्या लावापैकी तुम्हाला एक जरी जोडी माहीत राहिली तरी तुम्हाला उत्तर निघू शकते. आता इथं प्रश्न होता कोणता, विठ्ठल रामजी शिंदे. आता इथं पर्याय क्रमांक बघा, इथं 1 आहे. ह्या खालच्या 2 जरी तुम्हाला जोड्या माहीत आहे बघा, श्रीपतराव शिंदे साप्ताहिक तेज होतं आणि हे दिनकरराव जवळकर कोणतं होतं, सॉरी 3-4 असं नव्हतं, जवळकरांचं कोणतं होतं, तेज होतं आणि श्रीपतराव शिंदेचं विजय मराठा होतं. म्हणजे खालच्या जरी 2 तुम्हाला जोड्या माहीत राहिला तर वरच्याचं तुम्हाला येत होतं. आता वरच्या पण कसे सरळ विठ्ठल रामजी शिंदे अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव. आता तुम्हाला पुढे चलून प्रश्न कसा येईल, जर समजा विचारायचा त्याला, तर वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगावला भरली होती, त्याचे अध्यक्ष कोण होते, विठ्ठल रामजी शिंदे. त्यांची माहिती बघितली आपण अगोदरच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय, विठ्ठल रामजी शिंदे वाळवे तालुका शेतकरी परिषदचे अध्यक्ष होते. ती परिषद कुठे भरली होती, बोरगावला. असा पण प्रश्न म्हणजे विचारलेला आहे त्या. त्याच्यानंतर खासेराव पवार अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्षाचे 4थ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, खासेराव पवार. म्हणजे पुढे चलून PYQ मध्ये अशा प्रश्न विचारतात, कोणता, मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष जे काही 4थ्या अधिवेशन झालं होतं कुठं, मुंबईला, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, खासेराव पवार. आता खालचे जे होते दिनकरराव जवळकर यांचं साप्ताहिक तेज होतं. आता आपले शाहू महाराज आहेत बघा, शाहू महाराजांना खूप सारी वृत्तपत्र येतं, त्यांनी काय केलं होतं, वित्त पुरवठा केला होता. म्हणजे त्यांच्या पैशावर हे वृत्तपत्र काय जगत होते. वृत्तपत्राचे उद्गाते म्हणून सुद्धा त्यांनी म्हणता येईल, कारण खूप साऱ्या वृत्तपत्राला, ब्राह्मणेतर वृत्तपत्राला त्यांनी काय केला होता, सपोर्ट केला होता पैशासाठी. श्रीपतराव शिंदेचं विजयी मराठा आहे. त्याच्यानंतर आणखी पण आहे बघा, दिनकरराव जवळकरचं, तेच तर आहेच, एक कैवारी त्यांचंच आहे वृत्तपत्र, आणि तरुण मराठा सुद्धा त्यांचंच आहे. विजयी मराठा वेगळं आणि तरुण मराठा वेगळं. ओके, त्याच्यानंतर राष्ट्रवीर होतं वृत्तपत्र, कोणाचं होतं बघा. मी तुमचं रिव्हिजन करायलो, तुमचं फास्टपैकी रिव्हिजन होऊन जाईल म्हणून हा व्हिडिओ बघा. जुने प्रश्न बी होता, व्हिडिओ पण होता ना, आणि तुम्ही तुमचं प्रश्नपत्रिका घेऊन बसा समोर आणि तिथं पॉईंट लिहून घ्या, नसन लिहून घ्यायची तर शांतपणे ऐका. ओके, हे विचारलेले प्रश्न येतं म्हणून त्या ठिकाणी त्यांची माहिती सांगतो मी तुम्हाला एक्स्ट्रा. त्याच्यावर विचारलेत आज किंवा विचारण्याची शक्यता राहते, म्हणजे सोपे पॉईंट आहेत, खूप असे डिटेलमध्ये नाही. राष्ट्रवीर कोणाचं वृत्तपत्र आहे, शामराव देसाई. कोणचं, शामराव देसाई. त्याच्यानंतर डेक्कन रयत. आता हे डेक्कन रयत कोणाचं आहे, डेक्कन रयत आहे वालचंद कोठारी. यांना काय केली, सर्वांना शाहूंनी काय केली होती, आर्थिक मदत केली. त्याच्यानंतर जागृती होती कोणाची, भगवंतराव पाळेकरचं वृत्तपत्र होतं. जागरूक होतं, जागृती वेगळं, जागरूक वेगळं. जागरूक कोणाचं होतं, वालचंद कोठारी, आणि हे जागृती कोणाची होती, भगवंतराव पाळेकर. मूक नायकला सुद्धा शाहू महाराजांनी सपरेट केलं होता. कोणाचं मूक नायक तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. त्याच्यानंतर एक संदेश वृत्तपत्र होतं, ते काय होतं, अच्युतराव बळवंतराव. आता ह्या जोड्या तुम्हाला विचारलेल्या आहेत अगोदर, कोणतं वृत्तपत्र कोणाला होतं, म्हणून त्यात तुम्हाला सांगतो. संदेश वृत्तपत्र कोणाचं होतं असं पण प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, आता अच्युत बळवंतराव पटवर्धन म्हणून त्यांचं बघा, अच्युत बळवंतराव त्यांचं पुस्तक होतं ते, अच्युत बळवंतराव संदेश. पुढचा प्रश्न बघू. आणखी पण 2-3 वृत्तपत्र होतं, मात्र महत्त्वाचे त्याचे.
हा एक प्रश्न विचारण्यात आला होता. कोणता भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला, त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल. या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालीलपैकी व्यक्तींचा पाठिंबा होता. कोणत्या व्यक्तींचा पाठिंबा होता? हा प्रश्न काय केला आयोगाने? रद्द केला. का रद्द केला? कारण ए आणि सी बघा, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 सेम दिले. ए आणि सी आणि E, म्हणून त्या ठिकाणी ए केला. आता याचं उत्तर तुम्हाला पाठच करून ठेवायचं. सर वेडरबर्न यांनी पाठिंबा दिला आणि सर हेनरी कॉटन यांनी काय केला? पाठिंबा दिला. प्रश्न रिपीट होऊ शकतात किंवा प्रश्नाचं स्वरूप त्याचं थोडंसं चेंज करून विचारू शकतात. ओके, जोड्या लावामध्ये हा प्रश्न विचारू शकतात. बघा पुढचा प्रश्न आहे. मी म्हणतो 2019ला जे काही हे होतं म्हणजे प्राचीन भारत किंवा मध्ययुगीन भारतावर एकच प्रश्न आय थिंक विचारला होता. हाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला. त्याच्यानंतर पुन्हा 2023ला 3 ते 4 प्रश्न विचारले. 2022ला पण विचारले. मुलांनी काय केलं? थोडासा अभ्यास प्राचीन भारत म्हणजे 2-4 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न किंवा 5 प्रश्न विचारतात. पण यावेळेस 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकच प्रश्न दिसतो तुम्हाला. ओके, इथं विचारण्यात आला होता प्रश्न जोड्या लावा. आता ह्याच्यामध्ये ह्याचं एक उत्तर थोडासा अवघड प्रश्न होता, पण तुम्हाला एक गुलबदन बेगम हुमायून बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल. येचं 3 तरी पण या ठिकाणी ये उत्तर आहे. आता गुलबदन बेगम कोण होती? थोडक्यात बघा, जर प्रश्न रिपीट झाला आणि थोडं विचारलं. आता ही बाबरची मुलगी होती. कोण? गुलबदन बेगम. आता याचा भाऊ होता कोण? हा सावत्र भाऊ होता हुमायून. बाबर का बेटा हुमायून, तुम्हाला माहीत असेल. हा बाबरचा मुलगा होता आणि बाबरची मुलगी होती गुलबदन बेगम. त्यांना त्याच्या सांगण्यावरून काय केलं होतं? बाबरच्या सांगण्यावरून आपल्या भावासाठी हुमायून नामा असा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर आहे सलीमा सुलतान. सलीमा सुलतानची काय जोडी आहे? फारसी कविता लिहित असे. फारसी कविता लिहित असे समय सलीमा सुलतान. आता ही कोण होती? जो आता हुमायूनचा मुलगा होता कोण? अकबर. ही अकबरची पत्नी होती. कोण होती? सलीमा सुलतान. डिटेलमध्ये विचार तुम्हाला असं सांगतो मी. जर समजा प्रश्न रिपीट झाला तर बाबरची नात होती, म्हणजे ह्यांचा क्रम विचारतात बघा. अकबरची मुलगी म्हणजे जहांगीरची आई, थोडक्यात जहांगीर याचा मुलगा होता. जहांगीरची आई कोण होती? ही सलीमा सुलतान. फारसीत कविता लिहित असते. त्याच्यानंतर जहानारा बेगम. जहानारा बेगमनं काय केलं? ही उच्च शिक्षित फारसी भाषेची याला उत्तम ज्ञान होते. आता जहानारा बेगम कोण होती? शहाजहान आणि मुमताज महल, ज्यांनी की यांच्या नावावर ताजमहल बांधलेला आहे, मुमताजच्या नावावर. त्यांची मुलगी होती. बघा, त्यांची मुलगी होती, खूप सुंदर होती. काय नाव होतं तिचं? जहानारा बेगम. ओके, म्हणजे शहाजहानची मुलगी होती. औरंगजेबाची बहीण होती. ओके, आणि आयुष्यभर काय राहिली? ती अविवाहित राहिली. त्याच्यानंतर काय दुसरं? झेबुन्निसा. आता झेबुन्निसा कोण होती? सुलेखानात तरबेज होती. सुलेखनात म्हणजे तिचं अक्षर चांगलं होतं. ओके, आता ही कोण होती? औरंगजेबची मुलगी होती आणि तिची पहिली पत्नी औरंगजेबाची दिलराज बानो याची मुलगी होती. खूप सारी कविता ह्याचं खूप आहे बघा. तुम्हाला जर प्रश्न आयोगानं विचारला तर झेबुन्निसावर विचारला जाऊ शकते, कारण आपल्या मराठी जे काही साहित्यिक येतं त्यांनी पण किंवा चित्रपट पण मनीषा कोयरालाचा बघा हिच्यावर निघलेला एक झेबुन्निसावर. काय आय थिंक त्याचं नाव त्याच्यामध्ये काहीतरी नाव आहे त्याचं. तर ते आहे बघा, दिलराज म्हणजे कवयित्री मक्फी नावाचं काय यटोपन नावानं ती काय करत होती? पुस्तकं लिहित होती किंवा कवयित्री होती. ओके, सुंदर मुलगी होती. मात्र यानं औरंगजेबानं काय केलं? तिला नंतर जेलमध्ये टाकलं होतं. ओके, बघा असं काही मुघल सम्राट होते त्यांच्याविषयी हा प्रश्न होता. आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता. आता थोडासा ज्यांना काही माहीत नसेल, थोडासा म्हणजे अवघड पण म्हणता येणार नाही, पण विचारण्यात आला होता असल्या प्रकारचा प्रश्न. विसंगत जोडी ओळखा. तुम्हाला पुस्तक माहिती, पुस्तकावर खूप सारे प्रश्न विचारले बघा. विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत, शेठजी प्रथम. आता विसंगत पोराला कळालं नाही नेमकं काय करायचं. आता इथं शेतकऱ्यांचं असो, तुम्हाला हे महात्मा फुलेंचं पुस्तक आहे हे माहिती आहे, मग हे त्याचा वेगळा पर्याय. आता ही 3 काय आहेत? ही 3 सुद्धा पुस्तकं येतं. हे कोणाचे पुस्तक येतं? हे मुकुंदराव पाटील जे होते ब्राह्मणेतर चळवळीचे कार्यकर्ते, मुकुंदराव पाटील. या मुकुंदराव पाटलांचं काय होतं? या ठिकाणी ही 3 पुस्तकं होती. कोणते? विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत आणि शेठजी प्रताप हे त्यांचे 3 पुस्तक होते. ब्राह्मणेतर ब्राह्मणेतर चळवळीचे विचारवंत होते. आणि ह्याचं दिनकरराव पाटील म्हणतो, मुकुंदराव पाटील लक्षात घ्या. चुकून दिनकरराव पाटील निघाला असेल तर बघा. मुकुंदराव पाटील ह्याचं एक वृत्तपत्र पण आहे दिनमित्र, एक लक्षात द्या, दिनमित्र. याला सुद्धा शाहू महाराजांनी काय केली होती? आर्थिक मदत केली होती. त्यांचे 3 पुस्तकं तुम्हाला नंतर एक सुद्धा विचारू शकतात आणि तुमचं त्याच्यामध्ये हे होऊ शकते. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता जोड्या. बघा 2 स्टेटमेंट. न्यायाधीश रानडे यांनी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट
या कायद्याचे स्वागत केले. कारण काय होतं? कारण होतं या कायद्याचे सावकारापासून शेतकऱ्याचे संरक्षण होणार होते. या कायद्याने शेतकऱ्याच्या कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती. बघा ह्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 2 नाही. कर्जापासून मुक्तता नाही तर काय करण्यात आलं होतं? संरक्षण. आता हा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट कधी झाला याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे आयोगाचा. बघा हा 1879 साली हा इंग्रजांनी आणला होता. तर का आणला होता? तर महत्त्वाचं म्हणजे 1875 म्हणजे दख्खन दंगे झाले होते बघा. दख्खनचे दंगे म्हणतात त्याला. दख्खनचे दंगे 1857 सारखाच उठाव घडून आणण्याचा प्रयत्न यांनी केला होता. आता पहिला उठाव कुठं झाला होता? आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला होता. सुपे या ठिकाणी विचारला होता. सुपे कुठे? पुणे. पुण्यातलं सुपे इथून उठावाची सुरुवात झाली होती आणि शेतकऱ्यांनी काय केलं होतं? सावकारांचे घरदार जाळले होते. म्हणून सरकारने काय केलं? घाबरून 1857 सारखाच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून काय केला होता? हा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट मंजूर केला होता. जे काही शेतकऱ्याला कर्ज म्हणजे हे नाही भरलं, म्हणजे कर्ज भरलं नाही तर त्याला गिरफ्तारी करता येत नव्हती, त्याला हिरासतमध्ये घेता येत नव्हतं. त्याच्यावर कारवाईपासून संरक्षणासाठी हा कायदा करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, रानड्यावर एकतरी प्रश्न विचारतातच नेहमी तर ते तुम्ही आलं पाहिजे. बघा स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा संस्थेच्या प्रमुखपदी कोण विराजमान होते? महत्त्वाचा प्रश्न आहे स्वदेशी. आता स्वदेशी संबंधित या ठिकाणी महात्मा गांधी येतं, रानडे पण येतं, डॉक्टर मुंजे यांचा तर नाही संबंध, पण या ठिकाणी काय याचं योग्य उत्तर? लोकमान्य टिळक. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा. आता लोकमान्य टिळकांबद्दल महत्त्वाची माहिती जी काही आयोगाने विचारली होती, जे काही 1981 साली 1881 साली त्यांनी काय केलं होतं? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. न्यू आता कोणाच्या नेतृत्वाखाली? चिपळूणकर. आता लोकमान्य टिळक आणि कोण होते? आगरकर या दोघांनी काय केली होती? 1881 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 1884 साली कोणती स्थापना कशाची स्थापना झाली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पण झाली होती. कधी? 1884ला. त्याच्यानंतर 1906ला काय झालं होतं? कलकत्त्याचं अधिवेशन झालं होतं. ह्या कलकत्त्याच्या अधिवेशनात काय केलं होतं? चतुर्सूत्री मांडली होती. कोणी मांडली होती? दादाभाई नौरोजी या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मात्र याच्यामध्ये चतुर्सूत्री मांडली होती. याच्यामध्ये स्वदेशी बहिष्कार तर ते चतुर्सूत्री मांडली होती. ते महत्त्वाचे. चतुर्सूत्री कोणत्या अधिवेशनात मांडली असा पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचं काय? सुरत अधिवेशन. आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सुरत अधिवेशन झालं तर 1907ला. याच्यामध्ये जहाल गट आणि मवाळ गटामध्ये काय काय करण्यात होती? फूट पडली होती. जहाल गटाला वाटत होते की अध्यक्ष कोण असावे? टिळक असावे. मात्र जहाल आणि मवाळ गटामध्ये वाद झाला, खूप सारे भांडणं झाले, तर ते जहाल गट बाहेर पडला आणि 1908ला काय झालं? तर त्याच्यात फायदा इंग्रजांनी घेतला आणि टिळकांना काय केलं? अटक केलं आणि कुठं ठेवलं? मंडाल्याच्या तुरुंगात ठेवलं. कधी? 6 वर्षाची शिक्षा झाली त्याला 1908 ते 1914 साली. आता या मंडाल्याच्या तुरुंगात बसून त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, तर त्याचं नाव काय होतं? गीता रहस्य. गीता रहस्य ग्रंथ कोणाचा आहे असा पण तुम्हाला प्रश्न विचारतात. गीता रहस्य कोणाचं आहे? लोकमान्य टिळकांचं आहे. आणखी पण पुस्तक आहेत कोणाचे? लोकमान्य टिळकांचं. महत्त्वाचं आहे ओरायन नावाचं पुस्तक आहे, ओरायन. त्याच्यानंतर आर्किटेक्ट होम इन द वेदाज हे पण पुस्तक आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न विचारण्यात आला होता, रिपीट प्रश्न आहे हा, कारण आयोगानं मेन्समध्ये असल्या प्रकारचा आय थिंक हाच प्रश्न विचारला होता 1-2 नाव. आता ह्याचं योग्य उत्तर बघा काय? ह्याचं योग्य उत्तर थोडासा अवघड कॅटेगरी मधला प्रश्न आहे, मात्र तुमचे PYQ जर असतील म्हणून म्हणतो PYQ खूप महत्त्वाचे येतं. जे अगोदरचे प्रश्न जे काही कंबाईन असो किंवा राज्यसेवा, तर तुम्हाला अगोदरचे प्रश्न बघणं आयोगाने विचारलेले महत्त्वाचे. रिपीटेड प्रश्न जास्त असतात. बघा इथं अंधुरिया, तर हे कोण होतं? खानदेश. आता हे काय आहेत? अंदमानात पाठवले. 1857चा उठाव झाला होता. 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रातून 137 कैदी कशामध्ये पाठवले होते? अंदमान आणि म्हणजे अंदमानच्या तुरुंगात पाठवले. तर त्याच्यापैकी काही नावं आहेत महत्त्वाची. एवढेच नावं, आणखी 2-3 नावं आहेत तुम्ही पुस्तकामध्ये बघून घ्या. हा इतिहासाच्या पुस्तकात बघा अंधुरिया काय आहेत? हे कुडलचे होते? खानदेश. हे पाठच करून द्यायला पाहिजे. रिपीट तुम्हाला प्रश्न विचारला, खानदेश यावलचे होते. ओके, त्याच्यानंतर एक पांडू भोरजी नगरचे होते. त्याच्यानंतर धर्मासुदान कुडलचे होते? पंढरपूर. बघा यावेळेस काय होतं? ज्यावेळेस
समजा आठवत नव्हतं, पंढरपूरचा धर्म एवढंच माहीत होतं, म्हणजे सीचं 4चं एकच उत्तर होतं, म्हणजे अंदाज मारला होता. बरोबर आहे, म्हणजे अगोदर मांडलं काहीतरी क्लृप्ती लावून आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर धोंडी बिरबल काय आहे? नाशिक. ओके, अशा प्रकारचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वांछा यांनी दादाभाई नौरोजींना एक पत्र लिहिलं आणि काँग्रेसच्या अपयशाचे जे कारण लिहिलेले बा त्याच्यापैकी काय त्याच्यामधून ह्याचं काँग्रेसचे कार्य सतत न चालणे बरोबर आहे. नेत्यांना फावल्या वेळेत उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे बरोबर आहे. आम्ही केवळ भुंकतो, चावा करत नाही, हे पण बरोबर आहे. क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे. बघा, ही मवाळ गटाची नेते होती, यांनी कधीच क्रांतीचा उल्लेख केला नाही, म्हणून काय 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 नंतर डी चुकीचं आहे, CB एक आहे बरोबर आहे. काँग्रेसवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आले होते. बघा, काँग्रेसबद्दल एक जे काही जनरल स्टेटमेंट तुम्हाला माहीत पाहिजे. 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कुठं होणार होती? पुण्याला होणार होती. मात्र पुण्याला कावीळ किंवा कॉलराची साथ असल्यामुळे तिथं ते झालं नाही. आणि कुठं झाली? मुंबईला झाली. तेजपाल संस्कृत महाविद्यालय झाली. ओके, आता याचे पहिल्या जे काही सभा झाली, अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी होते. नखशिकांत इंग्रज म्हणून यांना ओळखतात, वेमेशचंद्र बॅनर्जी. किती प्रतिनिधी होते हे पण विचारतात. 72 प्रतिनिधी पहिल्या काँग्रेसच्या सभेला हजर होते. 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते. कोण? सयानी आणि कोण होते? धरमतसी. RM सयानी आणि AM धरमतसी, 2 मुस्लिम सुद्धा हजर होते. पहिलं अधिवेशन मुंबईला झालं. दुसरं अधिवेशन 1886ला कुठं झालं? कलकत्ता येथे झालं. दादाभाई नौरोजी 1806 साली सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, 1906 साली दादाभाई नौरोजी होते, अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष पण कोण होते? कलकत्ता, दादाभाई नौरोजी होते. 1887चं अधिवेशन झालं मद्रासला, बदरुद्दीन तय्यबजी याचे अध्यक्ष होते. 1888चं अधिवेशन झालं, जॉर्ज वूल काय होते? अध्यक्ष होते, अलाहाबादला झाले होते. ओके, दरभंग्याचे महाराज तर जागा मिळवू नये म्हणून इंग्रजांनी प्रयत्न केले होते या अधिवेशनाला. जॉर्ज वूल अध्यक्ष होते. आणि दरभंग्याचे महाराजांनी काय केलं होतं? त्यांचा बंगला विकत घेऊन दिला होता, म्हणजे त्यांचा बंगला अधिवेशनासाठी उपलब्ध करून दिला होता. ओके, महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2023चं विश्लेषण बघू शकता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. 2022चं बघू शकता पूर्ण व्हिडिओ, किंवा प्रत्येक व्हिडिओचे असे विषय वाईज पण टाकलेले आहेत मी, आणि प्रत्येक व्हिडिओ एकत्रित पण टाकलेले आहे. ओके, आपल्या लेक्चरला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.